हरे कृष्णा. संत एकनाथ महाराज त्यांच्या भक्तीसाठी, त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या आपुलकीसाठी पंचक्रोशीमध्ये खूप प्रसिद्ध असतात. मूळचे ब्राह्मण कुळातले आणि त्यांच्या गावामध्ये असलेले ब्राह्मण याच गोष्टीसाठी त्यांच्यावर खूप ईर्ष्या करत असतात, खूप जलस फील करत असतात की आम्ही सुद्धा देवाची पूजा अर्चा करतो, आम्ही सुद्धा भक्ती करतो, मग हाच काय इतका, ह्याला संत म्हणून नावाजलेला आहे संत एकनाथ. आणि त्याच्यामुळेच नेहमी ते या प्रयत्नात असतात की जेणेकरून ह्यांच्या भक्तीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येईल, काहीतरी समस्या येईल, यांच्याकडून कोणाला काहीतरी अभद्र बोललं जाईल. असंच एकदा त्यांच्या गावामध्ये एक म्हातारा माणूस येतो. त्याला स्वतःला पैशांची फार गरज असते, त्याच्या मुलीचं लग्न असतं आणि त्याला फक्त 200 रुपये हवे असतात. तो म्हणतो की माझ्या मुलीची अब्रू दावावर लागलेली आहे, जोपर्यंत मी काही वस्तू खरेदी केल्या नाही तोपर्यंत तिचं लग्न होणार नाही, कृपया करून तुम्ही मला 200 रुपये द्यावेत. ते ब्राह्मण लोक हे हेरतात की याला मदतीची गरज आहे, आपण याच्याकडून काही काम करून घेऊ शकतो. ते त्याला म्हणतात की तू एकच काम करायचंस, एकनाथाच्या घरी जायचंस आणि त्याला इतका त्रास द्यायचा, इतकं छळायचंस की त्याने तुला मारून मारून शिव्या श्राप देऊन त्या घरातून बाहेर काढलं पाहिजे. तुला 200 काय, आम्ही तुला 400 रुपये देऊ. तो बिचारा मदतीसाठी तिथे आलेला असतो, त्याला खूप जास्त मदतीची गरज असते. तो होकार देतो आणि तो संत एकनाथांच्या घरी येतो. तिथे त्यांची बायको आणि ते स्वतः देवाची पूजा करत असतात. तो पायातल्या चपला न काढता गाभाऱ्यात तसाच जाऊन पाटावर बसतो. चपलांना अतिशय घाण लागलेली, अतिशय चिखल लागलेल्या, खराब झालेल्या अशा चपला तो गाभाऱ्यात घेऊन जातो. त्याला वाटतं हा नक्की चिडणार. संत एकनाथ महाराज ते बघतात, ते म्हणतात, अहो तुम्ही मला भेटण्यासाठी इतके जास्त आतुर होतात की तुम्ही पायातल्या चपला काढायला विसरलात, हरकत नाही. ते स्वतः पायातल्या चपला काढतात आणि बाहेर नेऊन ठेवतात. त्या म्हाताऱ्याला वाटतं, अरे मी इतक्या घाण चपला घालून याच्या गाभाऱ्यात येऊन बसलो तरी सुद्धा हा चिडला नाही, आता मला काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. इकडे पूजा वगैरे पार पडते. संत एकनाथ महाराज त्यांना म्हणतात की आता आपली पूजा पार झाली आहे, आपण छानपैकी आता भोजनाचा आस्वाद घेऊयात. आणि संत एकनाथ महाराज, त्यांची बायको आणि तो म्हातारा माणूस जेवायला बसतो. इतक्यात हा म्हातारा माणूस काय करतो, त्यांच्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसतो. त्याला असं वाटतं आत्ता नक्की हे संतापणार आणि मला मारून मारून घराच्या बाहेर काढणार. संत एकनाथ महाराज त्यांना पाठीवर बसलेलं बघून म्हणतात की अगं जरा हळू, बाळ पाठीवर येऊन बसलंय, ते पडणार नाही याची काळजी घे. त्यांची बायको पण तितक्याच प्रेमाने म्हणते, काळजी करू नका, मी त्याला प्रेमाने खाऊ घालीन आणि तो पडणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन. हे त्यांचे शब्द ऐकताच तो म्हातारा माणूस ओक्साबोक्षी रडायला लागतो. त्या दोघांच्या पायात पडतो, त्यांना मनापासून त्यांची माफी मागतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो. संत एकनाथ महाराज तेवढ्याच प्रेमाने त्याला जवळ घेतात आणि त्याला म्हणतात, मी समजू शकतो, मी तुम्हाला पैशांची मदत करीन आणि ती ब्राह्मण लोक सुद्धा तुम्हाला पैसे देतील याची मी काळजी घेईन, कारण जर तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण न करता बाहेर गेलात तर ते तुम्हाला त्रास देतील. अशा प्रकारे त्या माणसाला त्याला हवी असलेली मदत तर मिळतेच. जाताना फक्त मनापासून तो त्या घराकडे बघतो आणि मनातून संत एकनाथ महाराजांना दंडवत प्रणाम करतो. हा घडत असलेला प्रकार भगवंत बघत असतात. एवढा करुणामयी भाव बघून भगवंत स्वतः ओतप्रोत प्रेमाने भरून पावतात आणि त्यांना हा मोह आवरत नाही. ते स्वतः श्रीखंडाच्या रूपामध्ये संत एकनाथ महाराजांच्या घरी त्यांचा गडी बनून येतात आणि भगवंत स्वतः संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरण्याचं काम 12 वर्षे करतात. हे आपल्या पुराणांमध्ये आहे. ही आपली स्वतःची एक कथा आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. म्हणजेच काय की या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी येऊन राहिला. म्हणजे आपण म्हणतो की मी देवाची खूप पूजा अर्चा करतो, मी देवासाठी हे करतो, मी देवासाठी ते करतो, पण नक्की देवाला आपल्याकडून काय हवंय, नक्की तो कशाचा भुकेला आहे, नक्की तो कशासाठी आहे, त्याला भक्ताकडून काय हवं आहे. तर त्याला भगवंत हे भुकेले आहेत या भक्तिभावासाठी. या भगवंतांना जर कुठली गोष्ट हवी असेल तर हा भक्तिभाव, हे भक्तांचं प्रेम आणि हे अतिशय निर्मळ आणि नितळ असं मन. आपण बघतो ना की कधी कधी काही घरातली देवाची पूजा बघून आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीने देवाला सजवलं जातं, ज्या पद्धतीने त्याच्यावर प्रेम केलं जातं. म्हणजे एका माझ्या जवळच्या व्यक्तीला मी विचारलं होतं की तुमच्या घरात किती लोक आहेत, तर त्या मला म्हणाल्या होत्या की आमच्या घरात 4 माणसं आहेत. पण मला माहिती होतं की त्यांचे नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा 3च जण होते. तर मी म्हटलं 4 म्हणजे तुमच्या सासूबाई पण तुमच्याबरोबर राहतात का? तर त्या मला म्हणाल्या की मी, माझे यजमान, माझा मुलगा आणि आमचे भगवंत. म्हणजे किती तो भक्तिभाव की त्याला स्वतःला घरातलं एक समजलं जातं. म्हणूनच भगवंतांना भोग दाखवणं, योग्य वेळी त्यांना झोपवणं, त्यांना सकाळी उठवणं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे भगवंत कशासाठी भुकेले आहे, तर या भक्तिभावासाठी, या प्रेमासाठी. तुम्ही मनापासून त्याला कधीतरी एक साथ घालून बघा, त्याला मनापासून बोलून बघा, तो येतो म्हणजे येतोच. आणि खरंच बघायला गेलं तर माणूस
भगवंतांचं अस्तित्व, देवाचं अस्तित्व हा त्याच्या आयुष्यात असलेल्या वस्तूंवर बघतो. म्हणजे माझ्याकडे ही गोष्ट आहे की नाही, मी देवाला ही गोष्ट मागितली होती, ही त्यांनी मला दिलेली आहे की नाही, याच्यावर आपण भगवंताचं अस्तित्व बघतो. आणि ते जरी तुम्हाला बघायचं असेल तर कधीतरी रस्त्यावर चालत असताना एखाद्या लहान मुलाला बघा, जो बिस्किटाच्या एका पुड्यासाठी हात पुढे करतो, आणि तुमच्याकडे असलेला अन्नाचा साठा बघा, तुम्ही रोज तृप्तीने घेणारा ढेकर बघा, तेव्हा तुम्हाला कळेल भगवंत तुमच्या आयुष्यात आहे की नाही. जेव्हा निर्वस्त्र अवस्थेत एखादा भिकारी रस्त्यावर फिरत असतो, वरती खूप ऊन असतं, सूर्य डोक्यावर आलेला असतो, तेव्हा कळतं की माझ्या अंगावर असलेल्या वस्त्रांचं महत्व काय आहे, माझ्याकडे असलेल्या या छपराचं महत्व काय आहे. या साध्या साध्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जेव्हा सुकरतेने शांतपणे पार पडत असतात, तेव्हा समजून जावं की भगवंतांचं अस्तित्व तुमच्या आयुष्यात आहे. आणि तो फक्त आणि फक्त भुकेला आहे या भक्तिभावासाठी, या मनापासून त्याला घातलेल्या साधेसाठी. कधीतरी कधीतरी फक्त शांतपणे एकांतात बसून आतमध्ये असलेल्या त्या भगवंतांना साथ घाला, नक्की जाणीव होईल आणि त्याच्या अस्तित्वाला तुम्ही स्वतः मनापासून नमन कराल. असे भगवंत आपल्या भक्तांच्या या भक्तिभावासाठी नेहमी नेहमी येतात. म्हणूनच म्हणतात, जिथे कथा चालू असते तिथे बाजूला एक आसन ठेवतात. ते आसन भगवंतांसाठी ठेवतात, कारण जिथे कथा चालू असते तिथे स्वतः भगवंत येतात. कारण त्या कथेमध्ये सुद्धा त्यांच्या भक्तांबद्दलच्या गोष्टी चालू असतात आणि ते इतके त्यांच्या भक्तांसाठी तत्परतेने तयार असतात ऐकण्यासाठी, येण्यासाठी. म्हणून कधीही घरामध्ये आपण कुठली पोथी वाचत असू, कुठली कथा ऐकत असू, कीर्तन करत असू, तर नेहमी एक आसन असावं, कारण भगवंत तिथे येतात. असा हा भक्तिभाव आहे. आणि आपला जो 12वा अध्याय आहे भगवद्गीतेतला, त्याच्या पण दुसऱ्या श्लोकामध्ये हे म्हटलंय की मय्यावेश मनो येमान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास तेमे युक्त तमा मताहा. म्हणजे भगवंत म्हणतात, माझ्या या साकार रूपावर जो त्याचं चित्त स्थिर करतो, जो भक्तिभावाने मनापासून मला पूजतो, तो माझ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि तो माझा आहे. आपण फक्त एक पाऊल टाकायची देरी आहे, फक्त एक पाऊल, तो 100 पावलं चालायला तयार आहे. म्हणूनच जेव्हा द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत असतं, भर सभेत जेव्हा तिचं वस्त्रहरण होत असतं, ती सगळ्यांना मदतीसाठी याचना करते. तिथे स्वतः भीष्म पितामह, धर्मगुरू, द्रोणाचार्य, तिचे पती, हे सगळे त्या सभेत हजर असतात. ती सगळ्यांना मदतीसाठी याचना करते, पण कोणीही त्यांच्या स्वतःच्या बंधनांमध्ये, त्यांच्या स्वतःच्या नियमांमध्ये बांधलेलं कोणीही मदतीसाठी पुढे येऊ शकत नाही. आणि जेव्हा ती वरती हात करून मनापासून प्रार्थना करते, हे गोविंद, माझ्या अब्रूची तुम्ही लाज राखा, तेव्हा पुढे काय घडतं हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून कधीही प्रॉब्लेममध्ये असाल, कधीही कुठली समस्या असेल, मनापासून त्याला बोलवा, मनापासून त्याला याचना करता तो येतो. हे असं एक नातं आहे ना की जिथे कधीच तुम्हाला धोका देत नाही, कधीच तुम्हाला दूर लोटत नाही, फक्त तुम्ही त्याला जवळ करण्याची गरज असते. म्हणून कधी मन मोकळं करायचंय, कुणाला जर आपला मित्र बनवायचं आहे, कुणाला आपल्या मनातल्या गोष्टी सगळ्या सांगायच्या आहेत, म्हणतो ना आपण, मनापासून जर कुठे मोकळं व्हायचं असेल तर कधीतरी आपल्या देवघरात जाऊन बसा आणि तिथे स्वतःचं मन मोकळं करा. जितकं रडू येतंय, जितक्या भावना बाहेर पडतात, सगळ्या बाहेर पडू देत. तुम्हाला मोकळं वाटणारच, कारण तो ऐकतो, तो मार्ग देतो. तुम्ही मनापासून त्याला साथ तर घालून बघा, मनापासून तिथे मोकळे तर व्हा, स्वाहा करा. मनातल्या प्रत्येक काळजीची, प्रत्येक चिंतेची तिथे स्वाहा जाऊन करा. भगवंत येतात म्हणजे येतातच, कारण तो भक्ताच्या या भक्तिभावासाठी, या प्रेमासाठी खूप भुकेला आहे. आणि याचे इतके छान छान साक्षात्कार येतात ना की कधीतरी तुम्ही या गोष्टीचा शांतपणे विचार करून बघा की मंदिरात गेल्यानंतरच आपल्याला शांत का वाटतं. कारण तिथे प्रत्येकाचा भक्तिभाव असतो. घरात इतकं छान सजवलेलं धजवलेलं घर, पण आपल्याला घरात कधी शांतता मिळत नाही. पण हेच जर आपण एखाद्या मंदिरात जाऊन 1-2 मिनिट जाऊन बसून आलो तर आपल्याला शांत वाटायला लागतं. का? त्याच्यामागे एकच कारण आहे की प्रत्येक जण त्या मंदिरामध्ये एका प्युअर भावनेने येतो. मनामध्ये फक्त भक्ती असते, त्याला नमस्कार करायचा असतो आणि त्याला सगळं सांगायचं असतं, त्याला बघून सगळं बोलायचं असतं की तुला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मंदिरात जाऊन आपल्याला शांतता मिळते, आपल्याला ते प्रेम मिळतं. आज हे ऐकल्यानंतर एकदा हा प्रयोग करून बघा की मनापासून त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या रूपाबद्दल जाणीवपूर्वक त्याला एक याचना करा, मनापासून त्याला बोलून बघा. तो येणार म्हणजे नक्की येणार.